नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2025-26साठी जे आहे सेकंड फेरीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि यांना प्रवेशासाठी मुदतवाढसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता कधीपर्यंत हे प्रवेश या ठिकाणी करू शकता, त्यानंतर जे तिसरी फेरी आहे ती कधी लागणार आहे किंवा ज्यांना आतापर्यंत मेसेज आला नाही आहे किंवा नॉट सिलेक्टेड असं दाखवत आहे स्टेटसमध्ये, तर यांनी काय करायचं आहे, यांना संधी या ठिकाणी भेटणार की नाही या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला आरटी ॲडमिशन संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी दुसरी फेरीमध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी होते यांना या ठिकाणी प्रवेशासाठी अजून एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण जर ॲडमिशन शेड्यूलमध्ये गेलो आणि या ठिकाणी जे राऊंड वगैरे टाकून या ठिकाणी रेग्युलर सिलेक्शन लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट फर्स्टमध्ये आपण जर बघितला तर या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकता की जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहेत दुसरी सोडतीत ज्यांना प्रवेश दिलेला आहे यांना या ठिकाणी डेट वाढवून देण्यात आलेली आहे। आता 1/4/2025 पर्यंत या ठिकाणी ते प्रवेश करू शकता, म्हणजे 1 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। का देण्यात आलेली आहे? कारण की खूप कमी प्रवेश या ठिकाणी निश्चित झाले होते, कन्फर्म झाले होते सेकंड सोडतीत, म्हणून या ठिकाणी यांना तारीख देण्यात आलेली आहे। आता यानंतर अजून किती प्रवेश बाकी आहे आणि किती प्रवेश कन्फर्म झालेले आहे, म्हणजे तिसरी सोडत लागणार आहे का हे आपण बघणार आहोत। ठीक आहे, आता इथं तुम्ही खाली डॅशबोर्डवरती येऊन बघू शकता RT 25% डॅशबोर्ड फॉर अकॅडमिक इयर 2025-26साठी। आता इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहे 85,457 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं आणि आतापर्यंत जे आहेत फक्त आणि फक्त 7,042 विद्यार्थ्यांचेच या ठिकाणी ॲडमिशन्स कन्फर्म झालेले आहेत। म्हणजे बघू शकता किती व्हॅकन्सी अजून या ठिकाणी शिल्लक राहत आहे, म्हणून यांना 1 तारखेपर्यंत या ठिकाणी जे डेट आहे ते देण्यात आलेले आहे। परंतु 1 तारखेपर्यंत सुद्धा खूप कमी प्रवेश या ठिकाणी कन्फर्म होणार आहे। म्हणजे यानंतर जे आहेत 1 तारखेनंतर 100% जे आहेत जे तिसरी फेरी आहे किंवा तिसरी सोडत जे आहे तर ती या ठिकाणी जाहीर करण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉट सिलेक्टेडच आहे किंवा जी पुढची वेटिंग लिस्ट वगैरे असेल त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येईल। अशा पद्धतीनं या ठिकाणी आता 1 तारखेनंतरच तिसरी सोडतीचं या ठिकाणी निकाल वगैरे जाहीर होईल आणि त्याच पद्धतीनं जे नॉट सिलेक्टेड विद्यार्थी आहे यांनासुद्धा संधी या ठिकाणी देण्यात येऊ शकतात। म्हणून बाकीचे जे पालक आहेत ज्यांना नॉट सिलेक्टेड आहे किंवा मेसेज वगैरे आलेला नाही आहे त्यांनी वेट करायचं आहे, शेवटच्या राऊंडपर्यंत या ठिकाणी त्यांना संधी भेटू शकते। कारण की या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहे प्रवेश कॅन्सल होत आहे, कारण की त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित नाही आहे, क्लिअर नाही आहे, म्हणून या ठिकाणी इतके कमी प्रवेश या ठिकाणी कन्फर्म होत आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।